आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकदा आपल्याला मानसिक थकवा, भीती किंवा विनाकारण अस्वस्थता जाणवते. कधीकधी आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा आपल्या प्रगतीत अडथळे निर्माण करते. पण स्वामी भक्त हो, घाबरण्याचे कारण नाही. कारण स्वामींनी स्वतः सांगितले आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींच्या दिव्य शक्तीचा वापर करून आपण स्वतःभोवती एक सुरक्षा कवच कसे तयार करू शकतो. तारक मंत्राचे सामर्थ्य. स्वामी समर्थांचा तारक मंत्र हे केवळ शब्द नसून ते एक अमोघ शस्त्र आहे. काय करावे? रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात तारक मंत्राचे पठण करावे. फायदा. यातील शब्दरचना आपल्याभोवती एक सकारात्मक ऊर्जावलय निर्माण करते, ज्यामुळे बाहेरील नकारात्मक शक्तींना आत येण्यास प्रतिबंध होतो. नामस्मरण. श्री स्वामी समर्थ मंत्र कोणतेही तंत्रमंत्र करण्यापेक्षा स्वामींच्या नामात सर्वात जास्त शक्ती आहे. काय करावे? किमान 108 वेळा माळ जपावी किंवा मनातल्या मनात सतत नामस्मरण चालू ठेवावे. महत्त्व. नामस्मरणामुळे तुमचे मन एकाग्र होते आणि भीती नष्ट होते. अंगारा आणि तीर्थाचा वापर. स्वामी समर्थांच्या मठातील किंवा घरी पूजा केलेल्या स्वामींच्या प्रतिमेपुढील अंगारा अत्यंत प्रभावशाली असतो. काय करावे? दररोज घराबाहेर पडताना कपाळावर अंगारा लावावा. तसेच पाणी अभिमंत्रित करून मंत्र म्हणून ते घरात शिंपडावे. परिणाम. यामुळे घरातील वास्तू शुद्ध राहते. डॉक्टर नित्यसेवा ग्रंथाचे वाचन, स्वामी चरित्र सारामृत किंवा नित्यसेवेचे वाचन केल्याने घरातील लहरी शुद्ध होतात. ज्या घरात स्वामींच्या लीलामृताचे वाचन होते तिथे वाईट शक्ती कधीही प्रवेश करू शकत नाहीत. नकारात्मकता तेव्हाच प्रभावी ठरते जेव्हा आपले मन कमकुवत असते. स्वामींचे संरक्षण मिळवण्यासाठी पूर्ण शरणागती महत्त्वाची आहे. विचार बदला. माझ्यासोबत माझे स्वामी आहेत, मग माझे वाईट कोण करू शकतं? हा विचार मनात पक्का करा. साधना. दररोज किमान काही वेळ शांत बसून स्वामींच्या चरणांचे ध्यान करा. स्वामी समर्थ हे केवळ देव नसून ते आपले रक्षणकर्ते आहेत. जेव्हा तुम्ही तुमचे सर्व भार त्यांच्यावर सोपवता तेव्हा तुमच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतः स्वामी घेतात. लक्षात ठेवा, विश्वासाने घेतलेले स्वामींचे नाव हे जगातील सर्वात मोठे सुरक्षा कवच आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी. तुम्हाला स्वामींच्या कृपेचा असाच काही अनुभव आला असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.